हाय एव्हरीवन. तर चला आज आपण पाहूया 4 तारखेला मार्केट कशा प्रकारे मूव देऊ शकते. त्याआधी आपण 3 तारखेसाठी जे ॲनालिसिस केले होते ते पाहून घेऊ. तर आपण ॲनालिसिस केले होते 22,241 ते 22,254 ह्या लेवलवर जर मार्केट ओपन झालं, ह्या लेवलवर जर मार्केट आलं आणि जर इथनं एक आपल्याला बिअरिश पॅटर्न दिसला, म्हणजे हा जवळजवळ बेअरिश एंगल्फिंग पॅटर्न होता. हा कोणचा? ह्या पहिल्या 2 कॅन्डलचा हा बेअरिश एंगल्फिंग पॅटर्न भेटला होता. कारण तर का जे सेकंड कॅन्डल बनली होती ही लालवाली, त्या लालवाल्या कॅन्डलनी नेक्स्ट कॅन्डलला अख्खं एंगल्फ केलं होतं. पहिल्या 5 मिनटाच्या कॅन्डलला एंगल्फ करून त्याच्या खालच्या साईडला क्लोजिंग दिली होती इथून. नंतरनं सेकंड कॅन्डल, त्याच्यानंतरची ही कॅन्डल, त्याच्यानंतर ह्याचा लो मार्क केल्यानंतरनं त्याच्यानंतरच्या कॅन्डलनी त्याला ब्रेक केलं होतं. लो जर केला तर ह्या कॅन्डलनी मार्केटला रिटेस्ट करून, म्हणजे पहिल्या 5 मिनटाच्या कॅन्डलचा जो लो होता त्यातला रिटेस्ट करून त्याच्या खाली क्लोजिंग दिली होती. सेकंड कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग दिल्यानंतर तिथून एक ट्रेड एक्झिक्यूट केला असता त्या लेवलवरून मार्केटमध्ये, तर एक चांगल्या प्रकारचा डाऊनफॉल बघायला भेटला असता आपल्याला. ह्या लेवलवरून एक लॉंग ट्रेड घ्यायचा होता, शॉर्ट करायचं होतं, म्हणजे पुट बाय करायचं होतं ह्या कॅन्डलच्या नंतर. तुम्ही जर इथून घेतला असता तर एक छोटासा तुम्हाला स्टॉप लॉस भेटला असता. किती पॉईंटचा होता? सॉरी बरं का, हे मोबाईलच्या स्क्रीनवर रेकॉर्डिंग करतो एवढं, त्याच्यामुळे तुम्हाला छोटं दिसत असेल, पण एक्झॅक्टली बरंच मोठं आहे. एक 20, 22, 23, 24, 25, 24 पॉईंटचा एसल होता. आणि पहिलं टार्गेट आपलं ठरल्याप्रमाणे पहिलं टार्गेट काय होतं? 22,108 आणि सेकंड टार्गेट होतं 22,945 ते 21,945 ते 21,961. हे होतं आपलं सेकंड टार्गेट, पण ते आपल्याला अचीव्ह नाही झालं. मार्केटमधूनच येऊन एक सपोर्ट बनवून रिव्हर्स झालं. जर ह्या लेवलपर्यंत जरी एखाद्याने सस्टेन केला असेल तर जवळजवळ 150 पॉईंटचा ट्रेड होता मार्केटमध्ये. हा जर कालचा आपलं ॲनालिसिस कोणी बघितलं असेल तर त्याने हा मूव अख्खा कॅप्चर केला असेल 150 पॉईंटचा. 150 पॉईंटमधला तुम्ही 80 पॉईंट तरी कॅप्चर केले असतील. 80 नाही म्हणलं तर 50 पॉईंट कॅप्चर केले असतील. 50 म्हणजे त्यामुळे एक चांगल्या प्रकारे ट्रेड भेटला डाऊन साईडला. तरी मी काल सांगत होतो की एक कॉल बाय करण्यापेक्षा पुट बाय करून ठेवा, कारण पुट बायला तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. कॉल साईडला ट्रेड घेऊच नका, तुम्ही लॉस होऊ शकतो, सांगितलं होतं मी कालच. तर अशा प्रकारे इथं, आणि जर तुम्हाला कॉल साईडला पुट घ्यायचा होता तर ह्या प्रकारे इथं घेऊ शकत होता तुम्ही. मार्केटनं ह्या लेवलवर येऊन इथं एक सपोर्ट क्रिएट केला. इथं सपोर्ट क्रिएट केल्याच्यानंतर ध्यान द्या बरं का, सपोर्ट क्रिएट केल्याच्यानंतर इथून एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन केलं होतं. इथं मार्केट आलं, इथं लो, इथं हाय, तर परत लो, आणि इथून डायरेक्ट मार्केट वरच्या साईडला गेलं. जर इथून कोणी ऑब्झर्व केलं असेल तर इथं एक डब्ल्यू पॅटर्न क्रिएट केला होता मार्केटने, डब्ल्यू पॅटर्न. आणि त्याची ज्यावेळेस नेक लाईन ब्रेक झाली त्याच्यानंतर ट्रेडमध्ये बसायचं होतं. आणि टार्गेट काय ठेवायचं होतं? हा जो मूव आला होता ह्याला एक फिबोनाची लावायची. हा जो कालचा सकाळचा मूव आला होता इथं एक फिबोनाची लावली तर तुम्हाला इथं एक 0.618चा एरिया दिसेल, ह्या एरियापर्यंत. ह्या एरियापर्यंत तुम्ही एक टार्गेट ठेवू शकत होता. कधी ज्यावेळेस याची नेक लाईन ब्रेक झाली त्याच्यानंतरनं तुम्ही या नेक्स्ट कॅन्डलला थोडा पुलबॅक आला, पुलबॅकवर एंट्री घ्यायची होती. तिथून तुम्ही एक टार्गेट ठेवू शकत होता नेक लाईनपर्यंत. किती? जवळजवळ 118 पॉईंटचं ते पण टार्गेट होतं, चांगलं होतं. 118 पॉईंटचं टार्गेट होतं. तुम्हाला स्टॉप लॉस तुम्ही त्या कॅन्डलच्या खाली ठेवू शकत होता. म्हणजे किती आता टॉप लॉस एक 23-24 पॉईंटचा होता आणि स्टॉप लॉस 118 पॉईंटचा होता. जर तुम्ही ह्या लेवलमध्ये तुम्ही ट्रेड घेतला असता इथं 1:2, 1:3, 1:4, 1:5 तुम्हाला टार्गेट भेटलं असतं आणि तुम्ही एक्झिट झाला असता तरी चांगल्या प्रकारे प्रॉफिट भेटत होता. जर तुम्ही आपलं ॲनालिसिस कालचं बघितलं असेल तर तुम्हाला ह्या लेवलवरून एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट करता आला असता. तर चला आपण आज 4 तारखेचे ॲनालिसिस पाहूया. 4 तारखेसाठी मार्केट कशा प्रकारे मूव्ह करू शकते. चला तर आपण आता 4 तारखेचा ॲनालिसिस पाहूया. 4 तारखेचा माझ्यानुसार तर व्ह्यू बुलिश राहणार आहे.
मार्केट एक बुलिश ट्रेंडमध्ये राहू शकते 4 तारखेला, नाहीतर एक साईडवेज, दोनपैकी एक डाऊन साईडला तर जाऊ शकत नाही आहे मार्केट. तर आता आपण विचार करू, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं 120 या लेवलच्या खाली, 22,120च्या खाली जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट आपण वेट करू 22,072 ते 22,082 ह्या लेवलवर यायचं मार्केट. आणि जर मार्केट ह्या लेवलवर आलं तर ह्या लेवलवरून जर तुम्हाला एखादी एक अशी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला, आपलं एक सरळ गणित आहे, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला की त्याचा हाय मार्क करून घ्यायचा सपोर्टवर. त्याचा हाय मार्क केल्यानंतर त्याच्या इथून त्याचा हाय ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही एक अपसाईडचा ट्रेंड घेऊ शकता. इथून ह्या लेवलवरून अपसाईडचा ट्रेंड घेऊ शकता. ह्या लेवलवरून जर अपसाईडचा ट्रेंड घेतला तर तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे 22,162 ते 22,174. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे 22,255 ते 22,270. पण 22,162 ते 22,174 ह्या लेवलच्या वरनं मार्केट एक हळूहळू मूव करून असं वरच्या साईडला जाऊ शकतं. ह्या लेवलपर्यंत हळूहळू जाऊ शकतं. पण तुम्हाला इथनं अपसाईडचा ट्रेंड कोणत्या 22,072 ते 22,082 ह्या लेवलवरून अपसाईडचा ट्रेंड तुम्हाला एक रॅली दिसू शकते, चांगली मोठी प्रकारची एक अशी रॅली दिसू शकते ह्या लेवलपर्यंत. 22,262 22,162 ते 22,174 ह्या जो गॅप आहे इथनं एक रॅली दिसू शकते अपसाईडची. आणि ह्या लेवलच्या वर तुम्हाला मार्केट स्लो मुवमेंट करून तानी दिसू शकतं तुम्हाला मार्केट कोणत्या 22,162 ते 22,174च्या नंतरनं. पण पहिलं टार्गेट ह्या त्या लेवलवरून 22,072 ते 22,082 ह्या लेवलवरून जर अपसाईडचा मधले बुलिश पॅटर्न दिसला तर टार्गेट घ्यायचं पहिलं 22,162 ते 22,174 आणि सेकंड टार्गेट 22,255 ते 22,270. हे असतील 2 टार्गेट उद्याची मार्केटला अपसाईडची ह्या लेवलवरून. आणि आता जर ह्या लेवलचा जर तुम्हाला एक ब्रेकआउट म्हणजे ही लेवल जर ब्रेक झाली, जर ह्या लेवलचा 22,272 ते 22,082 ह्या लेवलचा जर एखाद्या कॅन्डलने ब्रेक केली हे लेवल, तर ह्या लेवलचा लो मार्क करून घ्या. ह्या लेवलचा लो मार्क करून घेतल्यानं ह्या कॅन्डलचा लो मार्क करून घ्या. लो मार्क केल्यानंतर वेट करा मार्केट ह्या लेवलला ह्या लोचा ब्रेक करते का नाही, एखाद्या कॅन्डल क्लोज करते तरच डाऊन साईडला एंट्री बनवा. कारण तर का ह्या लेवलचा ओ आहे ना मार्केट एक अपसाईडचा आहे, म्हणजे बुलिश ओ आहे. हा ओ जर कन्वर्ट झाला तरच तुम्हाला इथून एक मार्केट डाऊन साईडला जाताना दिसू शकतं. ह्या लेवलवरून मार्केट डाऊन साईडला जाताना दिसू शकतं. त्याच्यामुळे ह्या लेवलवर एक फेक ब्रेकआउट पण भेटू शकतो. ह्याचा तुम्ही थोडासा विचार करा. ह्या लेवलवर 22,072 ते 22,082 ह्या लेवलवरून तर पहिलं टार्गेट तुम्हाला असणार आहे ह्या लेवलवरून बेअर साईडचं 22,000 ते 22,010. आणि सेकंड टार्गेट म्हणजे ते आपलंच कालचं 21,945 ते 21,961 हे सेकंड टार्गेट असणार आहे उद्याचं. आणि जर मार्केट आता गॅप अप ओपन झालं, मार्केट ह्या एरियातच आसपास इथं ह्या दोन्हीच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये ह्या एरियात मार्केट गॅप अप ओपन झालं तर वेट करा मार्केट त्या लेवलवरून एक ह्या लेवलवर येण्याची किंवा मग ह्याच लेवलवरून मार्केट ह्या लेवलवर येण्याची. आणि जर 22,072 ते 22,082 ह्या लेवलवर काय आलं तर मार्केट काय करणार आहे हे तर मी सांगितलं त्याचे. तर ह्या लेवलवर जर मार्केट आलं हे 22,162 ते 22,172 ह्या लेवलवरून पण तुम्हाला एक बेरिश 2 मिनटं 22,162 ते 22,174 म्हणजे 22,200 हळूहळू सुरू जाणार आहे. ह्या लेवलवरून जर तुम्हाला एखादा असा ब्रेकआउट भेटला वरच्या साईडला मार्केटचा तर वेट करा त्याचा हाय मार्क करून. कारण तर काय आता हाय मार्क केल्याच्या नंतरनं मार्केट आता हाय मार्क केल्याच्या नंतरनं मार्केटच्याच लेवलला सस्टेन करू शकतं. मार्केट ह्याच लेवलला सस्टेन करू शकतं असं खाली येऊन इथं एक बेरिश पॅटर्न बनवून म्हणजे हा एक फेक ब्रेकआउट दाखवू शकतं ह्या लेवलला. जर ठीक आहे ब्रेकआउट दिला मार्केटने एखाद्या कॅन्डलने ह्या
ह्या लेवलला जर ब्रेक केलं हायला तर इथून मार्केट एका साईडला परंतु ह्या साईडला एक रॅली भेटणार नाही तुम्हाला. ह्या लेवलवरून मार्केट जाणार वर, पण असं हळू जाऊ शकतं. तुमचं टार्गेट राहणार 22,255 ते 22,270 हे लेवलचं टार्गेट राहणार तुमचं. पण तिथून मार्केट हळूच वर जाऊ शकतो. कोणत्या 22,162 ते 22,174 ह्या लेवलवरून मार्केट हळूहळू वर जाऊ शकतं. जर मार्केट इथं गॅप अप ओपन झालं आहे कुठं पण आणि ह्या लेवलवर जर आलं आणि इथून जर तुम्हाला एक बेअरिश पॅटर्न दिसला तर मार्केट एक डाऊन साईडला तर नाही जाणार मार्केट, शक्यता आहे. पण गेलंच तर समजा हळूहळू जाऊ शकतं. तुम्हाला एक आजच्या सारखी एक रॅली बघायला नाही भेटणार उद्याच्याला. असं हळूहळू जाऊ शकतं साईडवेजप्रमाणे. 22,072 ते 22,082 ह्या लेवलवर हे तुमचं टार्गेट असणार ह्या लेवलवर. आणि जर मार्केट 22,162 ते 22,172 ह्या लेवलच्या मधोमध कुठं पण ओपन झालं, ह्या लेवलच्या आसपास कुठं पण जरी ओपन झालं मार्केट, तर ह्या लेवलचा वेट करा. ह्या लेवलवरून ह्या लेवलवर येण्याचं किंवा इथून ह्या लेवलवर येण्याचं. 22,162 ते 22,174 ह्या लेवलवर काय करायचं हे तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, बरोबर आहे. ह्या लेवलवर काय करायचं ते सांगितलं. जर आपल्याला वेट करायचं 22,255 ते 22,270 ह्या लेवलवर जर मार्केट आलं, ह्या लेवलवरून तुम्हाला एखादा बेअरिश पॅटर्न दिसला त्याचा लो मार्क करून घ्या. त्याचा लो मार्क ब्रेक झाल्याच्या नंतर क्लोजिंग दिली तर तुम्ही एक पुट साईडचा कॉल तुम्हाला इथं भेटू शकतो. एक पुट साईडचा कॉल कोल्डपर्यंत इथून जर पुढे घेतला तर इथून तुम्हाला एक 22,162 ते 22,174 पर्यंतचा पहिलं टार्गेट असेल तुमचं. आणि त्याच्यानंतर सेकंड टार्गेट राहील 22,072 ते 22,082 हे सेकंड टार्गेट राहील तुमचं. कारण मार्केटला लिक्विडिटी त्या लेवलवर आहे. त्याच्यामुळं पण मार्केट हळूहळू डाऊन साईडला जाणार आहे. मार्केट आजच्यासारखं एक जोरात म्हणजे एक रॅली नाही देऊ शकत. हळूहळूच मार्केट उद्या डाऊन साईडला जाणार आहे. गेलं तर डाऊन साईडला हळूहळू मार्केट जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. अप साईडची एक रॅली बघायची असेल तर तुम्हाला ह्या लेवलवरून बघायला भेटणार आहे 22,072 ते 22,082 ह्या लेवलवरूनच तुम्हाला अप साईडची एक रॅली बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळं डाऊन साईडची रॅली तुम्हाला एक स्लोच बघायला भेटणार. कारण उद्या बाईंग प्रेशर आहे मार्केटमध्ये. सकाळ एक 9:30 ते 11 ते 11:30पर्यंत बाईंग प्रेशर राहणार आहे. तिथून पुढं मार्केट काय तयार बनवतं आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आज पण कसं मार्केटने एक रॅली दिली, त्याच्यानंतर मार्केटने एक 11-11:30पर्यंत मार्केट साईडवेज झालं, त्याच्यानंतर मार्केटने एक डब्ल्यू पॅटर्न बनवून अप साईडला गेलं. तसंच उद्याच्याला पण होऊ शकतं. तर तसंच आता जर आपण पाहूया मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं ह्या एरियात 22,072 ते 22,082 आणि 22,000 ते 22,010 ह्या एरियाच्या आसपास कुठं पण मार्केट जर ओपन झालं, इथवर गेलं किंवा इथून मार्केट जसं डाऊन साईडला येऊ शकतं. लिक्विडिटी इथून उचलायला मार्केट कुठल्या 22,000च्या लेवलची मार्केट लिक्विडिटी उचलणार. आणि इथून ह्या लेवलवरून जर तुम्हाला एक बुलिश पॅटर्न दिसत असेल तर इथून एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटू शकते उद्या तुम्हाला. ह्या लेवलवरून एक स्ट्रॉंग बाईंग त्याचा हाय मार्क करून घ्या. आणि त्याला जर ब्रेकआउट भेटलं तुम्हाला तर ह्या लेवलवरून एक स्ट्रॉंग बाईंग इथून ह्या लेवलवरून पण 22,000 ते 22,010 ह्या लेवलवरून पण तुम्हाला एक रॅली बघायला भेटू शकते. ते सकाळ पहिलं टार्गेट तुमचं राहणार आहे 22,072 ते 22,082 आणि सेकंड टार्गेट 22,162 ते 22,174 हे राहणार आहे तुमचं टार्गेट, उद्याचं सेकंड टार्गेट. तर अशा प्रकारे हे आहे 4 तारखेचं ॲनालिसिस. तर तुम्ही ह्या लेवल ड्रॉ करून उद्या ट्राय करू शकता. तुम्हाला या लेवल कशा वाटल्या, उपयोगी पडल्या का, कमेंट्स नक्की करा, फॉलो करा. तुमच्यामुळे कमेंट्स केल्यामुळे आम्हाला समजतं मार्केटवर या लेवलवर करतं आहे नाही करतं आहे. त्याच्यामुळे त्यानुसार आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ थोडासा सुधारणा करून बनवायला. आणि ह्या लेवल उद्या ट्रेड घेत असताना मी तर काही सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही, तर तुम्हाला जो फायनान्शियल ॲडवाईस देतात त्यांच्याशी थोडी चर्चा करून तुम्ही उद्या ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. परंतु ह्या लेवल्स तुम्ही ट्राय करून पहा कशा वाटतात कशा नाही. ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून चला. धन्यवाद. थोडा वेळ दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभारी आहे.